परिषद घेण्याचं प्रमुख कारण म्हणजे 5 आणि 6 जुलैला जो पूर झाला त्यामध्ये आता सांगितलं आमच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी की किती हानी झाली काय झाली याचा पाठपुरावा करत असताना मला जी माहिती मिळाली की पाटबंधारे विभाग जलसंधारण विभाग जो आहे माणगावला त्यांच्याकडून मी पोहोचलो. फोन झाले माझे अनेक पत्रव्यवहार झाले. त्यानंतर त्यांनी 13 तारखेला आमच्या गावाची पाहणी केली आणि सांगितलं आम्हाला तोंडी की हे सर्व केलं जाईल. परंतु आम्हाला याचे विश्वास होता कारण की मुळात ते बंधारे जे बांधले ते कोणाच्या फायद्यासाठी बांधले, शेतकऱ्यासाठी बांधलेत का हा प्रश्न ठिकाणी महत्त्वपूर्ण. शेतकऱ्यासाठी बांधले तर त्या बंधाऱ्याची गाळ्याची रुंदी किती असावी, याची उंची किती असावी, त्या संरक्षण भिंती किती असावी, या सगळ्या गोष्टी इंजिनियरच्या अधिपत्याकडे व्हायला पाहिजे होता. इंजिनियर सुद्धा त्याचं उत्तर देता येत नाही आणि म्हणून आमचं आजच्या दिवशी उपोषण होतं माणगावला. आपल्या सर्व पत्रकार मंडळांनी त्याची कल्पना दिलेली की आजचं उपोषण होतं. परंतु काल त्याने मला 5:22 पत्रव्यवहार केला की साहेब तुमचं आम्ही उपोषण तुम्ही त्याला ओढलात परंतु आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करत आहोत आणि त्या भविष्यात होतील म्हणून तुम्ही उपोषण थांबवावं. त्यांच्या शब्दाला आम्ही होकार दिला आणि थांबलो. आमच्या प्रमुख मागण्या ज्या होत्या की संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्टवर करावं, अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, संरक्षण भिंत दोन्ही बाजूला व्हावी. आता भाऊ सावंत आमचे बोलत होते, त्यांच्याही बाजूची खूप हानी झालेली आहे. त्यांची संरक्षण भिंत आम्ही शेतकरी सगळे एकाच भागातले आहोत, शिवतरे बघा एकाच भागात, त्यामुळे त्यांची हानी झाली. त्यांच्याही बाजूला संरक्षण भिंत व्हावी. जे जे काही शेती वाहून गेले, खरडून गेले त्या ठिकाणी माती टाकून किंवा ती दुरुस्त करून पूर्ववत ही प्रमुख मागणी आहे. आणि जर का आता एवढं होऊन सुद्धा जर हे काम लवकर चालू झालं नाही तर येणाऱ्या 15 ऑगस्टला आम्ही तहसील कार्यालय महाड इथे सर्व शेतकरी उपोषणात बसणार आहोत. आता विषय झाला की काल त्यांनी आम्हाला जे पत्र दिलं त्यामध्ये त्यांनी चांगली गोष्ट केली की आमचं आजचं उपोषण थांबवलं. त्यांनी विनंती केली. त्यामध्ये प्रमुख वाटा जो आहे तो तुम्हाला पत्रकारांचा आहे, त्या श्रेय मी तुम्हाला देतो. त्यानंतर आपले माणगावचे पी.आय. सन्माननीय संजय बांगर, MIDC पी.आय. सर्वांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आम्ही शेतकरी थोडेसे काही आम्हाला उणीव असतात की कायद्याचे ज्ञान आम्हाला कमी असतं, मग त्याच्या वेळेस तुमच्या सर्व लोकांचा आम्हाला सहकार्य लाभला. त्यांनी पण विनंती केली की साहेब तुम्ही थांबा या ठिकाणी, तुम्हाला जे मागणी केली ती मागणी किती पण लवकर पूर्ण होते आणि त्यानंतर तुम्ही पुढचे निर्णय घ्या. या जर कंडिशनला आता तर आम्हाला कामाची पूर्तता लवकर झाली नाही. माझी विनंती आहे शासनाला, प्रशासनाला सुद्धा विनंती आहे आपण लवकर काम मार्गी लावावे, अन्यथा 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही थांबणार नाही. 15 ऑगस्टला 100% सर्व शेतकरी शिवतरे विभागातील ज्यांची हानी झालेली आहे ते सर्व आपल्या तहसील कार्यालय महाड येथे उपोषणात बसतील आणि त्याची सर्व जबाबदारी मग संबंधित अधिकारी प्रशासन यांची राहील या ठिकाणी मी असे नमूद करतो. 5-6 जुलैला जी मोठी अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामध्ये अतोनात असं अतिवृष्टी झाली म्हणजे अतोनात असं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. जवळजवळ 13-14 शेतकरी त्याच्यामध्ये सामील झाले. काही म्हणजे साधारणतः 2-2, 3-3 खंडी भात होणारं तिथं आता काही राहिले नाही शिल्लक. पडवळ असो, आमच्या बोधवाडीतले जाधव कंपनी आहेत, नंतर सुरेश मालुसरे, तानाजी मालुसरे, आमचे भाऊ साळुंके, पुन्हा एक माझा नंबर सायरेवाडचे तिथे जवळजवळ 8-9 एकरचा नंबर तिथे आपण आता जाऊ शकत नाही ना, फोटो काढू शकत ना जाऊ शकत तिथं. त्याचं तर काही जे नेस्तराभूत म्हणजे तिथं ते जमीन होती की नव्हती असं झालेलं आहे. अशा पद्धतीचे नुकसान. आणि त्याच्यामध्ये अरविंद मालुसरेंनी ज्या ह्या शेतकऱ्यांसाठी आमच्यासाठी जे मोठं प्रयत्न केलं, अगदी प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन मग ते माणगावमध्ये गेले आणि त्यांच्याकडे जाऊन कशामुळे नुकसान झालं, काय कारण झालं, त्या 2 बंधाऱ्यांचं एक तिथं त्याने मुद्दा जो उपस्थित केला तो मुद्दा सत्य आहे. कारण त्यावेळेला जर तिथं रिटेनिंग हॉल बांधले असते तर ही हानी झाली नसते. आणि त्याच्यामुळे ते नेमके बंधारे खरे का खोटे, का चुकीचे का बरोबर हा प्रश्न त्यांचा आहे. पण आमच्या निदर्शनामध्ये तर निश्चितपणाने ते बंधारे चुकीचेच आहेत आता जे झालेले आहेत ते. पण त्याचे बंधारे चांगले आहेत, लोकांची सोय झाली असते. पण तिथं जर संरक्षक भिंत झाली असती तर हा प्रश्न उद्भवला नसता, काही झाला नसता. निसर्गाची हानी झाली असते पण एवढी नसती झाली. निसर्ग आहे, निसर्गाला कोण थांबवू शकत नाही. तर आम्ही संबंधित सर्व अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं. आमची एक विनंती आहे की आम्हाला योग्य ती भरपाई मिळावी आणि आमच्या त्या नदीला संरक्षक भिंत मिळावी जेणेकरून पुढे जी हानी होणार आहे, ते नुकसान होणार ते होऊ नये. एवढीच आमची शासनाला संबंधित खात्याला ती विनंती राहिली. राहणार कुंभे शिवतर गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी आमच्या शिवतर भागामध्ये अतिवृष्टी झाली. गेल्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी होतं, परंतु 18 आणि 19 तारखेला जो पूर झाला त्या पुरामध्ये माझी एकट्याची नुकसान म्हणजे आमच्या कुंभे शिवतर गावातल्या 7-8 शेतकऱ्यांची नुकसान झाली होती. आम्ही संबंधित बंधाऱ्याच्या अधिकाऱ्याला पत्र व्यवहार करून
त्यांनी त्याची काही दखल घेतली नाही. तो बंधारा लिकेज त्यांनी दुरुस्ती आम्ही करून देऊ, आम्ही काम करून देऊ. आम्ही आमच्या शेजारचे पडवळ दादा यांनी पण पत्रव्यवहार केला नाही असं काही नाही. आंबे शिवतर आणि कुंभे शिवतर यांनी दोघांनी गेल्या वर्षी आम्ही पत्रव्यवहार केला. आणि ह्या वर्षी आता 7 तारखेला आणि 8 तारखेला जर पूरहानी झाली त्याचा जबरदस्त फटका आंबे शिवतर आणि कुंभे शिवतर गावातल्या शेतकऱ्यांना बसला. शेती लगतच्या असणारी शेती, पाण्याच्या काही योजना होत्या, पाण्याच्या शेतीला लागणाऱ्या योजना होत्या त्या नाबूद झाल्यात. मोटर अडकलेत, ह्याच्यामध्ये वाहून गेलेत. सोलर दिवेची काही सोलरच्या प्लेटी आहेत त्या मोडतोड झालेत. आता आंबे शिवतरला शेतीवरच काही गटाच्या शेतकरी पीक घेतात त्यांची पण सोलर असं वाहून गेलेत. आता माझं पण वाकलेत, मोडलेत, पण आता ते सोलर बादच झालेत. कारण मी बघितलं मध्ये 4 दिवस पावसाचं प्रमाण कमी झालं होतं, ऊन पडत होतं, परंतु ते सोलर ते प्लेटी चालू होऊ शकत नाहीत. आणि ह्या पुराने आम्हाला म्हणजे पुराच्या पाण्याने तडाखा बसून आम्ही शासनाकडे गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी पण कळवलंय. परंतु हा बंधारा आम्ही ज्या वेळेला विचारलं, तुम्ही कुणी मागणी केली, कुणी त्याच्यासाठी कुणी पत्र व्यवहार केला, याची आम्हाला हे द्या. आम्हाला उडवाउडीची उत्तरं द्यायला लागले. आम्हाला सांगितलं तुमच्या ग्रामपंचायतीत नाही, आम्हाला वरच्या लेवलवरती हे पत्र व्यवहार झालेले आहेत. वरच्या लेवलवर जर का शेतकऱ्यांना ते नको असताना कसं काय दिले? मी 3 वेळा त्या बंधाऱ्यासाठी जिथं माझ्या शेतीला अडचण होणार होती म्हणून मी त्या ठेकेदाराची दगड घालून मी त्याला दगड घातली होती आणि तिथनं ते सुरुंगाची मशीन तिथनं हलवली होती. नाबुस्त मला म्हणले तुझ्या शेताकडच्या इकडे नाही, आम्ही वरती घेतो. आता माझं एकट्याचं काही ते काय हे ऐकायला मागणार. मी पत्रव्यवहार केला, परंतु नाही, तुमच्या शेतीला काय हे झालं तर आम्ही त्याला जबाबदार आहे. आणि आता तोंडी बोलून त्यांनी हात वर केलेले आहेत. संबंधित मध्ये आपले पत्रकार बंधू गेले होते, त्यांनी वस्तुस्थिती बघितली. मी स्वतः माझ्या खर्चानं सळेवरती एक ह्याची भिंत रचली, दोन्ही साईडला होल ड्रिलिंग होल पाडून सुरुंगाच्या ह्याच्यानं साह्यानं आणि तिथं 20 mm बार उभे करून त्याला सळेच्या मार्फत विणून त्याच्यामध्ये दगड टाकून ती भिंत घातली. तात्पुरती त्या भिंतीच्या आधारे माझी थोडी व नुकसानवाशी कमी झाली. नाही तर परत ती नदी माझ्या शेतातून माझ्या वाड्यातून घर आहेत त्या बाजूला नदीने भरपूर हानी केली असती. आणि संबंधित त्या शेतीच्या कडेला गाळ नदीचा टाकलाय. मेन म्हणजे तो गाळ आता आम्हाला तो त्रासिक चाललेला आहे खास म्हणजे. आणि त्याच्यामुळे ते पाणी तुंब धरून बसतंय. जो वाहणारा नदी जी जाणारी सहज जाणारी नदी ती इकडं तिकडं आणि ते बंधाऱ्याचं अडवलेलं पाणी त्याच्यामुळे ते आमच्या कुंभे शिवतरच्या गावाच्या परिसरात घुसले होते. एक कसबे शिवतरच्या साईडलाही शेतीमध्ये असं की शेती नाबूस्त झाली. आता त्या शेतकऱ्याची कमीत कमी नाहीतरी 2-2.5 एकर जमीन पूर्ण लावायला नाही राहिली. आणि इकडं बऱ्याच जणांची नुकसान सांगणे एवढे आपल्याला मी सांगू शकत नाही. एवढा आता पंचनामे पण झालेले आहेत. तरी शासनाने याची दखलच घ्यावी.